आता रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यामध्ये आलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये रुक्मिणी मातेच्या पूजेला प्रारंभ होणार आहे. तर सगळीकडे रुक्मिणी माता ही पांडुरंगाच्या डाव्या बाजूला उभी असते, पण पांडुरंगाच्या मूळ मूर्तीमध्येच वामांगी रुखमाई अशी असल्यामुळं इथं वेगळी मूर्ती का असा अनेकांना प्रश्न पडतो. खरं तर पांडुरंगराय इथं रुक्मिणी मातेच्या शोधासाठी आलेले होते. मूळ रुक्मिणी आजही दिंडीर वनामध्ये आहे आणि इथं माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्नी माननीय मुख्यमंत्री दोनही मानाचे वारकरी यांच्यातर्फे आता रुक्मिणी मातेला अभिषेक करण्यात येत आहे. जशी पांडुरंगाची नित्योपचार राजेशाही पूजा केली जाते, तशीच रुक्मिणीची पूजा ही राजोपचारी नित्यशाही पूजेच्या माध्यमातून केली जाते. रुक्मिणीची मूर्ती जवळपास 3 ते 3.5 फूट उंचीची आहे आणि मारवाडी स्वरूपातली रुक्मिणीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. तिच्या कानामध्ये मारवाडी रूपातली कुंडलं आहेत. डोक्याला तिची सुंदर अशी वेणी आहे आणि या मूर्तीमध्येच अंगावरती साडी घागरा परिधान केलेला आपल्याला बघायला मिळतो. याच्या पाठीमागची कथा आहे अशी आहे की आपण बघतो की विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ही प्रत्येक देवळामध्ये शेजारी शेजारी असते, पण पांडुरंगाच्या मंदिरामध्येच विठ्ठल एका ठिकाणी आणि रुक्मिणी एका ठिकाणी, असं का? तर त्याची कथा अशी आहे की श्रीकृष्णाला असलेल्या मुख्य 8 भार्यांपैकी राधिका देवीला जवळ बसून श्रीकृष्ण हितगुज करत होते आणि ही गोष्ट रुक्मिणी मातेनं पाहिली आणि 34 मत्सरापोटी रुक्मिणी रागानं निघून गेली आणि ती दिंडीर वनामध्ये तपश्चर्या करत बसली. त्यावेळेला रुक्मिणीच्या शोधासाठी भगवान श्री क्षेत्र पंढरपूरला आले आणि तिथं रुक्मिणीचा शोध घेतला असता ती दिंडीर वनामध्ये तपश्चर्या करीत असल्याचं त्यांना दिसलं. तपश्चर्या भंग करू नये म्हणून मुचकुंद राक्षसाला पूर्वजन्मी दिलेल्या वरानुसार रुक्मिणीच्या शोधाचं निमित्त साधून तीर्थक्षेत्री पुंडलिकासाठी विठ्ठल इथं आले असं म्हटलं जातं. ज्या पद्धतीनं पांडुरंगाच्या स्नानामध्ये पुरुष सूक्ताचा वापर केला जातो, त्याच पद्धतीनं रुक्मिणीच्या स्नानामध्ये श्री सूक्त म्हणलं जातं. रुक्मिणीला आईसाहेब म्हणूनही म्हणलं जातं. अजम रुक्मिणीम प्राण संजीव नेत्रम परम धाम कैवल्यमेकम तुरीयम असं रुक्मिणीचं वर्णन शंकराचार्यांनी आपल्या पांडुरंग अष्टकामध्ये केलेलं आहे. श्रीकृष्णाला आवडणारी आणि पांडुरंगाची श्रीकृष्णाची पहिली गाणी आहे. ज्या पद्धतीने देवाला लोण्याची आरती केली जाते, त्याच पद्धतीने रुक्मिणी मातेला लोण्याची आरती केली जाते. रुक्मिणी मातेच्या अंगावर दागिने आहेत. प्रत्येक दागिन्यांची कलाकुसर तिच्या अंगावरील साडी, चोळी, कुंडलं, ज्या असंख्य दिंड्या पंढरपूरवरून पंढरपूरला येत असतात त्यांचा दिनक्रम देखील ठरलेला असतो. सगळे वारकरी आपापल्या दिंडीमध्ये असतात. प्रत्येकाला दिंडीतला नंबर दिलेला असतो. एका दिंडीमध्ये किती वारकरी असतात हे देखील ठरलेलं असतं. रुक्मिणी मातेला आता दुधाचा अभिषेक घातला जातो. वारकऱ्यांचा नित्यक्रम काय असतो तर पहाटे 4 वाजता उठून सगळे वारकरी आंघोळ आणि नित्यक्रम करून वाटचालीसाठी तयार राहतात. 5:30 ते 6च्या सुमाराला सर्व दिंड्या पालखीच्या मार्गावर त्यांना दिलेल्या क्रमांकाप्रमाणे उभे असतात. गुन्हेगार
अवताराच्या रूपाच्या अभंगाला जय जय रामकृष्ण हरी या भजनानं वाटचालीला सुरुवात होते. या वाटचालीमध्ये अभंगाचा क्रमही ठरलेला असतो. भजनी मालिकेप्रमाणे अभंग म्हटले जातात आणि ही भजनं म्हणत असतानाच ही वाटचाल करायची असते. त्यानंतर पहिला विसावा येतो, जेवणासाठी दुसरा टप्पा असतो, त्यानंतर पुन्हा लहानसा विसावा असतो आणि पुढच्या गावामध्ये दिंडी पालखी मुक्कामासाठी येते. तिथं नित्यनियमानं संध्याकाळी हरिपाठ होतो, पंचपदी होते, प्रवचन होते. रुक्मिणी मातेला आता जलाचा अभिषेक केला जातो. एका विशिष्ट लयीमध्ये सर्वांच्या सामुदायिक हरिपाठानं दिवसभराचा चालण्याचा शेड निघून जगामध्ये प्रसिद्ध श्रीकृष्णाला लिहिलेलं पत्र जगामधलं प्रेमपत्र म्हणून संबोधलं जातं. हरिदासाच्या साहित्यात असलेली वैधर्मीय रीती ही रुक्मिणीच्या विदर्भामधूनच आलेली आहे. पांडुरंगाला पोशाख दिलेला आहे, त्याच पद्धतीनं माननीय मुख्यमंत्र्यांच्या साहित्यपत्नी पैठणीचा पोशाख दिलेला आहे. हा पैठणीचा पोशाख या दोघीजणी रुक्मिणी मातेला विठ्ठल म्हणे जनी मोठी सासर बस दयनाच्या साठी नजरी त्यापाशी. सकाळी लवकर उठून दळण जनाबाईला करायचं असायचं, त्यामुळे संत जनाबाईला काळजी वाटायची. दुसरीकडे झोपलं तर जाग येणार नाही म्हणून ती जात्याजवळच झोपायची. पण विठ्ठल पहाटेच जनाई उठण्याआधी तिचं दळण दळून टाकायचं, तिची वेणी घालून तिला न्हायला घालायचं आणि तिची सगळी कामं करायची. सरस्वती देवनिदोने वर्णयं प्रियां विश्वस्य प्रसयस्य महिनाः दक्षिणेभ्यो वनीरविन्दो विषमेभ्यो सर्वो वाजिनीवदि प्रणो देवी सरस्वती वाजे विरवाजिनीवदि हीनाम वित्रियवदो यस्वा देवी सरस्वती उपभूते देहिते धर्णरुतरतूर्ये देवी सरस्वती वाजे सुवाजे सदा शिवनसर्यं उदस्यान सरस्वती घोरा हिरण्यवर्णी रुद्रग्नि वर्षोज्जयं यस्यानन्दो सर्वस्वेशस्वरणवः अमशरतिरोरुवद सारो विश्वा अतिविश्वसुरोरण्यार्तावरी अदन्नहे वसूर्याः सुतरप्रिया प्रिया सुतसुरसंनृता सरस्वती स्तोम्या भूद आपपुषिपार्थिवान्युर्जो अंतरिक्षा संत एकनाथ महाराज म्हणतात वासे माहेर पंढरी आहे विवर पंचजाता वर्धयन्ति वाजे वाजे हव्या विठ्ठलाला प्रियामृगिना महिना रुक्मिणीला माता चंद्रभागेला बहीण आणि पुंडलिकाला सरस्वती सरस्वती विनोने शुभजियो मापस्मरी पयधामानादल शश्वन सख्या जमातक्षे
रूप पाहत आलोचनी सुख झाले वो साजणी या रूपाच्या अभंगानं वारकरी सांप्रदायिक भजनाची सुरुवात होते हे आपल्याला माहिती आहे. ते रूप त्यांच्या दृष्टीला भेटलं आणि आनंदाची सृष्टीच उभी राहिली. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधिले. विठ्ठलाला मी आलिंगन दिलं आणि त्यानं मला आपल्यासारखंच करून टाकलं हो. त्या उन्मन रूपी परमात्म्याच्या रूपात माझं मनही उन्मन होऊन गेलं. त्यानं मला स्वरूप केलं, माझं मन पांडुरंगी रंगिलं, गोविंदाचे गुणी वेधिले. म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती याची आठवणही मला उरली नाही. ज्ञानदेवाने विठ्ठलाला माऊली रूपामध्ये पाहिलं आणि पंढरीला माहेर म्हणून संबोधलं. जाईन गे मायेत या पंढरपुरा असं ते म्हणत. विठ्ठल नामाचा गजर करत ते पंढरपूरला आले आणि आनंदानं अवघाची संसार सुखाचा करण्याचा आत्मविश्वास त्यांनी वारकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण केला. ज्ञानदेवांच्या भावविश्वातला विठ्ठल सगुण आहे आणि निर्गुणही आहे. रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा महामंत्र म्हटला पाहिजे. राम आणि कृष्ण कंकणे हाती विराजत कंकणे हाती विराजत नूपुरे प्रतिभात अंजनेत्री मेखला कटिनील कुंतल शोभिती कुंडलांनी विलसते मुपशत्र सैनिक मोहिनी वंदितो वरदायिनी भवतारिणी श्री रुक्मिणी. रुक्मिणीच्या एकंदरीत मूर्तीचं हे वर्णन. तिच्या हातामध्ये काय आहेत? कंकण आहेत, तिच्या पायामध्ये नूपुर आहेत, तिचा मेखला आहे, तिची नीलकुंतल अशी केस आहेत आणि तिचं मुख हे कुंडलांनी विलासलेलं आहे. अशी शत्रूच्या सैनिकांना मोहिनी घालणारी सुद्धा रुक्मिणी आहे. आता रुक्मिणी मातेच्या साडी नेसवण्याचा कार्यक्रम पूर्ण होत असतानाच या पुजारी ताई रुक्मिणी मातेच्या कपाळाला कुंकू लावण्याचं काम करतील आणि मळवट भरण्याचं काम या ठिकाणी आईसाहेबांचं होईल. अत्यंत सुंदर नऊवारी साडी रुक्मिणी मातेला माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या पत्नीनं अर्पण केलेली आहे. संत श्रेष्ठ ज्ञानदेवांनी भक्ती मंदिराचा पाया घातला आणि पंढरीपासून पंजाब पर्यंत विठ्ठल भक्तीचा ध्वज अभिमानानं मिरवत नामदेवरायांनी या मंदिराचा कळस चढवला, विस्तार केला.
साडी परिधान केल्यानंतर ज्या पद्धतीनं पांडुरंगाच्या मुखाचं तैलमार्जन केलं जातं, सुगंधी तेल लावलं जातं, त्याच पद्धतीनं रुक्मिणी मातेच्या कपाळाला, मुखाला तेल लावण्याचं काम केलं जातं. कुठलंही कुंकू परिधान करण्यापूर्वी मेण लावलं जायचं पूर्वीच्या काळात. आता चंदनाचा टिळा लावून रुक्मिणी मातेचा हा मळवट भरला जात आहे. अतिशय सुंदर प्रकारे ही जगदंबा जननायक रुक्मिणी मातेचा हा मळवट भरला जातो. आणि हा मळवट भरल्यानंतर ही रुक्मिणी माता श्रीकृष्णाला जशी प्रिय होती तशी आपल्या सर्वांना दिसून येते. अनेक संतांनी या विठ्ठलाचं अत्यंत सुंदर असं वर्णन केलेलं आहे. रुक्मिणी मातेला चंदनाचा लेप लावून मळवट भरण्याचं काम सध्या सुरू आहे. पंढरपुरा मंदी देवाची कंची आळी, विठ्ठल देव बोलदारी बुक्क्याची रांगोळी. बुक्क्याची रांगोळी ज्या घरात ती विठ्ठलाची आळी असं म्हटलं जातं. ज्ञानोबा तुकोबारायांची पालखी वाखरीला येते, तिथं मोठं रिंगण होतं. हे रिंगण म्हणजे संत आणि विठ्ठल यांच्यातील प्रेम भावाच्या व्यापक परिघाचं दर्शन आहे. अत्यंत सुंदर असा मळवट रुक्मिणी मातेला भरवला जातोय. ज्ञानोबाराय, तुकोबाराय हे ज्ञानाचे कंदील आहेत असंही एका लोकगीतामध्ये आहे. वाखरीच्या हिरीवरी जोड कंदील झळकती, ज्ञानोबा तुकोबा साधू रिंगण खेळती. ज्या पद्धतीनं पांडुरंगाला सर्व भक्त आहेत त्याच पद्धतीनं रुक्मिणी मातेचेही काही भक्त आहेत. त्याच्यामध्ये परिसा भागवत हे नाव अग्रभागी येतं. त्यांनी रुक्मिणी मातेचं अनेक प्रकाराने वर्णन केलेलं आहे. संत एकनाथ महाराज त्याच पद्धतीनं श्रीधर स्वामी असे सर्व संत पंत आणि कवी हे रुक्मिणी मातेचं वर्णन करतायत. अतिशय सुंदर पद्धतीनं मळवटावरती देवाला प्रिय असणारं तुळशीचं पान रुक्मिणीच्या कपाळाला लावलेलं आहे. खरं तर तुळशीचं पान हे लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि रुक्मिणी हे लक्ष्मीचंच रूप आहे. त्यामुळे स्वतःचं स्वरूप स्वतःला ही रुक्मिणी माता लावून घेत आहे. फक्त कृष्णाला मोहिनी घालण्यासाठी म्हणून रुक्मिणी माता आपल्या कपाळाला अशा पद्धतीनं सुंदर तुळशीचं पान लावून घेत आहे. एखाद्या लहान मुलाला नटवावं त्या पद्धतीनं पुजारी मंडळी रुक्मिणी मातेचं नटवण्याचं, त्याच्या मळवट भरण्याचं, तिच्या डोळ्यावर सांडलेलं कुंकू पुसण्याचं काम करत आहेत. उत्कट भक्तिभावानं ओथंबलेल्या अभंगवाणीतून आपल्याला या विठुरायाचं, रखुमाईचं माऊली म्हणून दर्शन वेगवेगळ्या अभंगातून घडत असतं. विठ्ठल गीती, विठ्ठल चित्ती, विठ्ठल विश्रांती भोग जया, विठ्ठल आसनी, विठ्ठल शयनी, विठ्ठल भोजनी, ग्रासोग्रासी. सुगंधी द्रव्य रुक्मिणीला आता लावण्यात येत आहेत.
दन्तद्वारान्तरादर्शात् सिद्धपुष्टाङ्गणेशीम् ईश्वरीयं सर्वभूतानां नाम्यो वये श्रियाम् मलयाचलसम्भूतं घनसारं मनोहरं हृदयानन्दनं दिव्यं चन्दनं प्रतिगृह्यताम् श्रीकण्ठं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठचन्दनं प्रतिगृह्यताम् ॐ हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालङ्कारभुग्याहिनी विद्वं प्रतिगृह्यताम् कुङ्कुमङ्गामनं रम्यङ्गामिनी कामसम्भवम् कुंकुमेनार्चिते देवी सुवासिनीचं सौभाग्य म्हणजे कुंकू. हरिद्रा सौभाग्य द्रव्य सौभाग्यद्रव्येण विराजिता अर्पण केलं जातं. सौभाग्याचं लेणं मुख्यमंत्री गौऱ्यांच्या पत्नी आणि महाराजा वारकरी यांच्या पत्नी एकमेकींना लावून घेत आहेत. तुळशी अर्पण केली जाते जी भगवंताला प्रिय आहे. अशी तुळशी रुक्मिणीच्या डोक्यावर अर्पण करून त्या डोक्यावरती सुंदर असा सोन्याचा मुकुट हा अर्पण केला जात आहे. रुक्मिणीचं रूप हे विश्वमोहिनी झालेलं आहे. मातेला फुलांचा हार, तुळशीचा हार अर्पण केला जात आहे. रुक्मिणीची पूजा ही भक्ती आणि प्रेम वाढवते असं म्हटलं जातं. पती पत्नी मधले संबंध दृढ करते असंही म्हटलं जातं. अत्यंत सुंदर असा हा फुलांचा हार रुक्मिणी मातेला घातलेला आहे. रुक्मिणी देवीची पूजा केल्यानं जीवनातल्या अडचणी दूर होतात, कष्ट दूर होतात अशी ही श्रद्धा आहे. या पंढरपुरातल्या रुक्मिणी मातेची नित्य पूजा केली जाते आणि विशेष पूजा मानली जाते. रुक्मिणी अष्टमी हा दिवस देखील इथं रुक्मिणी देवीच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी देखील विशेष पूजा केली जाते. उदबत्ती, दीप ओवाळला जातो आहे. नैवेद्य दाखवला जातो आहे. आत्ताच म्हटल्याप्रमाणे आषाढी एकादशी असल्यामुळे, उपवास असल्यामुळं फळांचा नैवेद्य आणि पंचखाद्याचा नैवेद्य दाखवला जातो आहे रुक्मिणी मातेला. खरोखरच हा पंढरीचा सोहळा किंवा पंढरीची ही वारी म्हणजे एक आनंद सोहळाच आहे. ज्या गावाला जायचं आहे तो परमात्मा देखील आनंद कंद आहे. ज्या वाटेनं जायचं आहे ती वाटही आनंद रूप आहे आणि ज्याला या वाटेनं वाटचाल करायची आहे, ओटी भरण्याचा सोहळा इथे संपन्न होतोय. पतिव्रतेचं सौभाग्य द्रव्य असलेलं कुंकू हाती सुरू आहे.